एखाद्या परिसराची लोकसंख्या वाढली तर त्या ठिकाणी शासनाच्या योजना कमी पडायला लागतात आणि लोकांना शासकीय सोयीसुविधांचा लाभ मिळत नाही. मात्र उपराजधानी नागपूरपासून अवघ्या 35 ते 40 किलोमीटर अंतरावर भगतहेटी नावाची एक मानवी वस्ती अशी आहे ज्याला गावाचा दर्जा मिळत नाही, कारण त्या ठिकाणी लोकसंख्या कमी आहे. भगतहेटी वस्ती काही अलीकडे वसलेली नाही. जवळपास 150 ते 200 वर्षांपासून या ठिकाणी मानवी वास्तव्य आहे आणि पशुपालन करून नागपूर शहराला दुधाचा पुरवठा करण्याचा एक अत्यंत महत्त्वाचा मोलाचा काम या वस्तीतल्या लोकांकडून अनेक पिढ्यांपासून केलं जात आहे. मात्र तरीही भगतहेटीमधील नागरिकांना गावाचा दर्जा द्यायला शासन तयार नाही. हिरामनजी, काय समस्या आहे तुमच्या या वस्तीला किंवा तुम्हाला गावाचा दर्जा द्यायला शासन तयार नाही? आमच्या गावामध्ये लोकसंख्या कमी असल्यास कारण 105 लोकसंख्या आहे, याच्या कारणानं आम्हाला दर्जा मिळून नाही राहिलेला. किती वर्षापासून तुम्ही गावाचा दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि शासनाकडून कुठलंही उत्तर मिळत नाही? आम्ही करीब 200 वर्षाचा हे जमाना होऊन चुकलेला आहे. ते या ठिकाणी 200 वर्षापासून तुमचे वाडवडील राहत आहे? हो, 200 वर्ष किती झाले आमच्या इकडे. काही पुरावे त्याचे 200 वर्षापासून तुम्ही? आहेत आमच्या पुरावे. चौथी पिढी आमची चालू आहे इथं. काय काय पुरावे या गावाकडे, काय काय पुरावे आहेत? सर, ह्या भारत स्वतंत्र होण्या अगोदरपासून इथे सदाशिव कान्हू अंबाडरे यांची हे जे टिशी आहेत, जे 1943मध्ये यांचा जन्म भगतहेटी या गावामध्ये झालेला आहे. इथे याच्यामध्ये स्पष्टपणे या डॉक्युमेंटमध्ये दिसत आहे. सोबतच यांच्यामध्ये अनेक वसुलीचे जे डॉक्युमेंट आहेत ते 1993, 1953, 1954, 1952 असे यांच्याकडे ओरिजिनल आतापर्यंतसुद्धा यांच्याकडे डॉक्युमेंट आहे. याच्यावरून हे सिद्ध होते की हे गाव 3 ते 5 पिढ्या अगोदरपासून इथे वास्तव्यास आहे. या गावामध्ये हा जो संपूर्ण गाव आहे हा मांगली या ग्रामपंचायतीशी जोडलेला. आपल्यासोबत मांगली गावाच्या सरपंच सुद्धा आहेत. ताई, का या गावाला दर्जा मिळत नाही गावाचा या वस्तीला, आणि मांगली ग्रामपंचायत जी आहे त्यांच्याकडून या गावाला सुविधा का मिळत नाही? सर, ग्रामपंचायत गट ग्रामपंचायत असल्यामुळे हे गाव असं अलीकडे हेटी गाव आहे. पण आमच्या ग्रामपंचायतमध्ये आवक नाही आहे, कोणत्या सोयीसुविधा याच्यापर्यंत म्हणजे पुरत नाही. कारण म्हणजे आवक नसल्यामुळे आम्ही यांच्या सोयी उपलब्ध करून देत नाही. कारण ते गाव पण नकाशावर नसल्यामुळे आणि आम्ही यांचा खूप काही शासकीय योजनेपर्यंत पोहोचलेलं आहे. गावाच्या रोडसाठी, अंगणवाडीसाठी, कोणत्या पाण्याच्या टाकीसाठी खूप काही समस्या आम्ही शासनापर्यंत पोहोचलेले आहे, पण आम्हाला त्याचं उत्तर अजूनपर्यंत मिळालेलं नाही. या गावाला काही नळ योजना तुम्ही दिली किंवा घरकुल दिला किंवा दुसऱ्या शासकीय योजना, रस्ता दिला, असं काही? सर, आम्ही दुसरीकडून इथे एक कंपनी आहे त्यांच्याकडून आम्ही रस्त्याची सोय केलेली आहे. आम्ही 2 वर्षामध्ये मी सरपंच निवडून आली तेव्हापासूनचे ह्या रोडवर 10-12 गाड्या मुरुम टाकलेला आहे. पाण्याची टाकी 15 लाखाची एक सँक्शन करून दिलेली आहे. बनली का अजून? नाही, आता ते काम सुरू होईल. घरकुल मिळतात का या गावामध्ये? सर, हो, घरकुलच्या योजनेचा पण लाभ मिळत नाही, अजूनपर्यंत मिळालेला नाही. या संपूर्ण गावाला जेव्हा, या वस्तीला जेव्हा आम्ही येत होतो तेव्हा आम्हालाही खूप त्रासांना सामोरं जावं लागलं. कारण अगदी उटीपासून रस्ता बघितला तर तो रस्ता अगदी नाहीसा झालेला आहे. बाजूच्या मांगली गावापासून इथे येण्यासाठीचा जो रस्ता आहे तो पण नाहीसा झालेला, आणि रस्त्या अभावी या गावामध्ये, या वस्तीमध्ये अनेक दुर्दैवी घटना घडल्या. मावशी, काय झालं होतं तुमच्या मुलासोबत? माझ्या मुलाले पान लागलं आणि नेता मरण पावले. न्याची सोय नव्हती. साप चावला होता? साप चावला होता. तर मग ते दवाखान्यात न्याची सोय नव्हती, त्यामुळे तो पोरगा मरण पावला. कसं नेत होते दवाखान्यात? बंडी बैल नेत होते. मग नेता अर्ध्यामध्ये मरण पावला. तुमच्या मुली संदर्भात काय, तुमच्या मुलीसोबत काय घटना या ठिकाणी घडली होती? माझ्या मुलीला ताप येत होता बारीक, दवाखान्यातच नेत होती. कांदा धरून, कढीवर धरून नेत होती. 5 वर्षाची आणि एक 4 वर्षाची होती. त्या 2 गेल्या. मग एक 18 वर्षाची होऊन गेली. 3 पोरीची बाया हे नाही झाली. दवाखान्यात नेल्या आणि दवाखान्यातूनच मरूनच आल्या. म्हणजे आजार पण झाला आणि इथून दवाखान्याला नेता 3 मुली तुमच्या मरण पावल्या? 3 मुली, एक 18 वर्षाची होती लहान आणि
पहिल्या मोठ्या मुली एक 5 वर्षाची, एक 4 वर्षाची, त्या हारोपाठीची मेल्या 12 महिन्यानंतर. आणि दुसरी मुलगी झाली तर ते बी 18 वर्षाची झाली. 18 वर्षाची होऊन त्या मुलीला काहीच नाही हे झाला. असं का गेल्या तर काळजी असं त्याचं हेच नाही झाला. दवाखान्यातच नेल्या तीनही मुली, घरी येऊनच मरण पावल्या. तर अशी समस्या या वस्तीमध्ये आहे. मावशी, काय मागणी आहे तुमची शासनाकडे? काय मागणी आहे? किती वर्षापासून तुम्ही इथे राहता आणि रस्ता आजवर पाहिला नाही? आम्ही बापा आता माय 1972चा माय लग्न होतं दादा. आणि येते आता मीच आहो मोठी इथल्यात. माया मुलाले अपंग झाला, 2 दिवस मुका राहिला. नेता नाही आलं, त्याला चादरमध्ये टाकून नेला वावराने. इथून रस्ता नव्हती चांगली, चादरात टाकून नेला. तर अपंग झाला आता तो पोरग. काय मागणी आहे तुमची सरकारकडे? माझी मागणी एकच आहे. माझ्या लग्नाला 15 वर्ष झाले. माझे मुलं 15 वर्षाचा झाला आणि कधी कधी 10 वाजतात आणि वाघाची भीती आहे. शाळेला सोयी सुविधा नाही, रस्ता नाही, कोणत्या सोयी नाही. अशी मागणी आहे सरकारला की तुम्ही पुरी आमच्या गावाला दत्तक घ्या आणि सोयी सुविधा करून पूर्ण चांगलं करा, असं माझं म्हणणं आहे. महसूल विभागाला तुम्ही संपर्क साधला तर काय सांगण्यात येते? वन विभागाला संपर्क साधला तर काय सांगण्यात येते? आम्ही आपले वन विभागाला जे संपर्क साधला तर त्याने आम्हाला अहवाल बरोबर साहेब दिला नाही आहे. तर त्या कारणानं आमचं अजून काहीतरी हे पूर्ण कार्य होऊ नाही शकणार आहे म्हणून असे म्हणत होते तहसीलदारचं. तर महसूल विभागाकडे या गावातल्या लोकांनी अर्ज दिला. त्याच्यानंतर महसूल विभागाने हा संपूर्ण भाग जो आहे तो वन क्षेत्रामध्ये येतो म्हणून वन विभागाकडे प्रस्ताव पाठवला. आणि वन विभागाकडे प्रस्ताव गेल्यानंतर माझे कॅमेरामॅन तुम्हाला या ठिकाणी दाखवतील की हा संपूर्ण जो परिसर आहे हा वन क्षेत्र असल्याचं सांगितलं जात आहे. या संपूर्ण परिसरामध्ये तुम्ही पाहू शकता की छोटे छोटे झाडी झुडपं आहेत आणि हा वनक्षेत्र आहे. 7/12 वनक्षेत्राची नोंद आहे म्हणून महसुली गावाचा दर्जा देता येऊ शकत नाही असा अभिप्राय जो आहे तो वन विभागाने काढलेला आहे. त्यामुळे या गावाला काही सुविधा द्यायच्या असतील तर त्याच्यासाठी केंद्रीय वन मंत्रालय जो आहे त्याच्याकडे आम्हाला जावं लागेल. पर्यावरण कायद्याच्या अंतर्गत हा संपूर्ण क्षेत्र येते म्हणून तिथे जाऊन सोयीसुविधा द्यावे लागतील असा वन विभागाचा तर्क आहे. त्यामुळे एका बाजूला महसूल विभाग वन विभागाकडे बोट दाखवत आहे, वन विभाग केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहे. मात्र या भगतहेटी गावातल्या लोकांना अनेक वर्षांपासून अडचणींना सामोरं जावं लागत आहे आणि साधा रस्ता गावाला नाही, वस्तीला नाही म्हणून अनेक लोकांचे जीव गेल्या अनेक वर्षांमध्ये या ठिकाणी गेलेले आहे. रुग्ण जे आहेत ते दरवर्षी दर पावसाळ्यामध्ये हाल सोसतातच. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, भगतहेटी, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.